सूर्यकांतजी गणपत बैकर साहेब हे खऱ्या अर्थानं स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आणि आमचे खऱ्या अर्थानं युवा आयोजक सन्माननीय हर्षदजी बैकर साहेब आणि त्यांच्या समवेत अमोलजी बैकर साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली रंगणारी एक खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी भरीव योगदान श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि मानकिवली ग्रामस्थांचं लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून मात्र एक खूप मोठी स्पर्धा. चला लवकरात लवकर मी भोज टीमला विनंती करतो आपली सलामीवर जरी लगेच मैदानात दाखल करायची आहे. अखेरचा सामना आजच्या दिवसामधला सुपर 4 क्वालिफाय होण्यासाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा. चला खेळाडू बॅट्समन लगेच मैदानामध्ये जायचं आहे. एखादा फलंदाज बाद झाला की मी विनंती करेन भोज संघाला आपला दुसरा खेळाडू रेडी राहायचा आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही, संध्याकाळचं सत्र आहे आणि प्लीज आपण लगेच मैदानात ताबा घ्या. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचं कारण आहे ड्यू फॅक्टर. संध्याकाळ जसजशी होत जाईल तसं मात्र या ठिकाणी हवामान थंड होईल आणि त्याचा ॲडव्हान्टेज खऱ्या अर्थानं शतरक्षकांना मिळेल. त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये जेव्हा हा संघ उतरेल तेव्हा थोडासा अडचणींना सामोरं जावं लागेल खऱ्या अर्थानं घरच्या या आयोजनामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली टीमला. त्यामुळे या इनिंगमध्ये कमीत कमी धावसंख्येवरती मानकिवली टीमला मात्र भोज टीमच्या फलंदाजांना रोखावं लागेल. खूप चांगली मॅच. दोन्ही संघांना शुभेच्छा. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. सर्व स्टँड्स पूर्णपणे भरगच्च भरलेले. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड एका बाजून तुम्ही पाहता युवराज सिंग स्टँड आणि दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी महेंद्रसिंग धोनी स्टँड आणि या स्टँडच्या अवतीभोवती मात्र प्रेक्षकांची अलोट गर्दी. याची देही याची डोळा. खऱ्या अर्थानं जगदीश स्मृती चषकाचा सोहळा पाहण्यासाठी आलेले आमचे तमाम क्रीडा रसिक सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. 10 क्रिकच्या माध्यमातून जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला स्पीडअप करा दोन्ही बॅट्समन. मी पंचांना विनंती करतो टाईम अलर्ट करा. बघा पहिला चेंडू जेव्हा पडेल 5:25 झाली आहेत. तुम्हाला या ठिकाणी 5:40 पहिली इनिंग ही समाप्त करायची. याकडे आपण लक्ष केंद्रित करा. मानकिवली संघ पहिलं षटक निलेश मराडे बॉलिंग मार्कमध्ये आलाय. सध्याच्या सिच्युएशनला वाईस कॅप्टन आहे ते टीमचे आणि पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज आहेत शंकर आणि एका बाजूला नॉनस्ट्रायकिंग एंडला विशाल हा खेळाडू. सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती शंकरनं आक्रमण केलं होतं षटकार आणि त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये विजय संपादन केला होता या टीमनं. पहिला बॉल निलेशचा थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर झाला. चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. अवांतर धाव्याने सुरुवात झाली आहे भोज संघाचे. अकाउंट ओपन झालं या टीमचं आणि एका बाजून तुम्ही पाहता या ठिकाणी मानकिवली संघ खूप चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये असं वाटलं होतं मानकिवली संघाची फलंदाजी थोडीशी कमकुवत वाटली, पण दुसऱ्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ फलंदाजांनी केला. पंकज एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला होते आणि इथे तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीनं बॉलला थांबवलं आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली या बॉलवरती, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या भोज संघाला आणि एका धावेनं जर आपण पाहिलं स्वतः शंकरनं आपलं अकाउंट ओपन केलं. संध्याकाळचं सत्र या जोवेलीच्या खऱ्यातनं या क्रीडांगणावरती आपण पाहतोय रंगणारी खूप मोठी स्पर्धा. खऱ्यातनं खरवई क्रीडा मैदान, खरवई बदलापूर पूर्व हे ठिकाण या स्पर्धेचं आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. अप्रतिम मॅच. चला स्पीडअप करायचा मी पुन्हा एकदा विनंती करतोय. या ठिकाणी मानकिवली संघाला पंकज जे स्वतः संघनायक आपण प्लीज याकडे देखील लक्ष द्या. लेफ्टी बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती येतोय तो म्हणजे खेळाडू आहे विशाल. त्याच्याकडून देखील मोठ्या कामगिरीची अपेक्षा या मॅचमध्ये. अखेरच्या सामन्यामुळे तुम्हाला जर का इथे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना भरपूर महत्त्वाचा दोन्ही टीमसाठी. खोदून काढला बॉलला इथे मात्र फटका फसतो. यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. दरम्यान एक धाव आली. एका धाब्याने स्ट्राईक रोटेट करतो विशाल हा खेळाडू. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला आलाय तो म्हणजे शंकर हा फलंदाज. खूप चांगल्या पद्धतीची रणनीती इथे आखली जाते दोन्ही बॅट्समॅनकडून. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलंय. गेले 3 दिवस आम्ही पाहतोय घर बसल्या ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एन्जॉय केली. भोज आणि मानकिवली या दोन संघामध्ये ही लढत. ओव्हर द विकेट खोलात टाकलेला हा बॉल. थोडासा फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला, परंतु परफेक्ट यॉर्कर फेकण्यामध्ये निलेश मराडे या गोलंदाजाला यश आलंय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं होतं ते ब्रह्मास्त्र फेकलं होतं निलेश मराडे या गोलंदाजाने. पहिला खरं तर या षटकातील हा खऱ्या तर पहिला चेंडू निर्धाव असेल, कारण पहिला बॉल त्याने वाईट फेकला. सलग 2 चेंडू होती, 2 सिंगल. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. खूप चांगला फटका डीपेक्षा कव्हरमध्ये मात्र बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार. हा खणखणीत चौकार.
वयाशी 50शी ओलांडलेले आमचे प्रेक्षक त्यांनी मात्र मैदानाच्या बाहेर हा बॉल पकडला आणि क्रिकेटचा आनंद, क्रिकेटला वय नाही आहे, मर्यादा कोणती नाही आहे वयाची. इथे खूप चांगला फटका आडव्या बॅटने खेळून काढलाय आणि यावेळेस शंकरच्या बॅटमधून होतो लगातार हा दुसरा चौकार भोज टीमसाठी. बघा मेरिटनुसार खेळ चाललाय. पहिला चौकार जो आला तो फुलर लेनचा बॉल होता ऑफ स्टिकला आणि त्यानं त्या बॉलला मात्र कव्हरच्या दिशेने खेळून काढला. त्यानंतर मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता, त्या बॉलला पूल केलं. चांगली फटकेबाजी शंकरकडून होत असताना ओव्हर द विकेट पुन्हा तयार. यावेळेस फुल टॉस बॉल आणि प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये यश. मिड विकेटच्या वरतून बॉल निघून गेलाय. 6 धावेसाठी हा षटकार. संघाला विनंती करतो आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज, कारण अखेरचा सामना आहे. आपण पाहतोय भरपूर वेळ झालाय आणि जर का तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये त्याचा नक्कीच या ठिकाणी फटका बसेल आणि ॲडव्हान्टेज मिळेल बॉलर्सला, कारण संध्याकाळचं सत्र आहे. तर आपण पटापट ही इनिंग समाप्त करा. पहिलं षटक संपलं आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 17, ज्यामध्ये शंकरनं केलेलं आक्रमण 5 चेंडूमध्ये त्याने 15 धावा केल्या आणि एक धावेवरती खेळतो. एका बाजूने विशाल हा खेळाडू. आता स्वतः संघनायक पंकज चेंडू घेतला हातामध्ये सेकंड ओव्हर, कारण या षटकामध्ये त्यांना कमबॅक करायचं आहे. भरपूर निर्णायक षटक असेल या मॅचमध्ये मानकुली टीमसाठी पंकजचं, कारण पहिल्या षटकामध्ये केलेलं आक्रमण खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय निलेश हा भरपूर महाग ठरला. 17 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र इथून कमबॅक करायचं या षटकामध्ये पंकज या गोलंदाजाला आपल्या मानकुली टीमसाठी. समोर खेळाडू लेफ्टी बॅट्समन विशाल स्ट्रायकिंग एंडवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट पंकज तयार. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, इथे फटका फसला आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल सोडणार नाही पंकज. इथे मात्र कॉटन बोल्टच्या स्वरूपात बाद होतोय विशाल हा खेळाडू. घेता आपण मैदानामध्ये दाखल व्हा. संध्याकाळचं सत्र आहे. खऱ्या अर्थानं श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश स्मृतिचषक 2021चं हे शानदार भव्य दिव्य पर्व आज आपण इथे एन्जॉय करतो. स्पर्धेतला 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना. खरं अर्थानं पहिलं सत्र आलं. या ठिकाणी भोज संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही पाहता मानकिवली संघ पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र पंकज स्वतः संघनायक इथे कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती विकेट पटकावलाय पंकज या गोलंदाजाने. विकेट मिळाला त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, तो म्हणजे योगेश. पहिल्या सामन्याचा हिरो. 9 चेंडूमध्ये 33 धावा केल्या होत्या आणि त्या सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर ठरला होता. हा खेळाडू मात्र 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. पंकज ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॅक टू बॉलर खेळले आणि इथे मात्र तुम्ही पाहताय खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संघनायक आणि संघनायकाला साजेसा खेळ मैदानामध्ये करत असताना पंकज हा गोलंदाज चांगली गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू लगातार निर्धाव फेकले. जी पहिल्या षटकामध्ये ज्या जास्त धाबा आल्या होत्या त्याची भर मात्र आता पंकज या षटकामध्ये काढतोय. मी पहिल्यांदा म्हटलं हे षटक भरपूर निर्णायक आहे, इकॉनॉमिक षटक फेकायचं, परंतु समोर शंकर आक्रमण करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला आणि त्यानंतर मात्र बहुमूल्य विकेट या ठिकाणी पटकावतोय पंकज हा गोलंदाज. 3ऱ्या बॉलवरती विकेट मिळवला शंकरचा आणि इथून मात्र कमबॅक करत असताना मानकिवली संघ या सामन्यामध्ये. लगेच मैदानामध्ये जायचं मी विनंती करतो भोज संघाला, आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण शेवटचा सामना आहे. आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी फेकली होती आणि या बॉलवरती विकेट पटकावला पंकजनं. क्रिकेटमध्ये तुम्हाला व्हेरिएशन तुमच्याकडे असेल तर तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल आणि हे व्हेरिएशन दाखवत असताना तुम्ही पाहता या ठिकाणी पंकज हा गोलंदाज. संध्याकाळचं सत्र आहे परंतु प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला तुडुंब इथे पाहायला मिळते. या खऱ्या अर्थानं स्पर्धेचं केंद्रबिंदू या स्पर्धेमध्ये आमचे सर्व प्रेक्षक मायबाप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यामुळे या स्पर्धेचा दर्जा हा थोडा उंचावला आहे. त्यांचे आपण सरचे स्वागत करूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला प्रथमेश.
लगातार 3 चेंडू निर्धाव पंकजनं मात्र खूप कमालीचं कमबॅक केलं या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी. अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत पंकजला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचाच्या डाव्या बाजूनं पंकज तयार. यावेळेस फुलर लेनचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. मोठा फटका खेळायचा होता आणि यश देखील मिळालं. ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा फटका येतोय. पंचाचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. ते प्रेक्षक बसले योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि त्यानंतर मात्र फुल फेस ऑफ द बॅट, सरळ बॅटनं हा बॉल उडवला होता खूप चांगल्या पद्धतीनं. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. इथे क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सुटलाय. प्रयत्न चांगले केले कारण खूप वेगानं हा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला होता. थोडासा पॅरल स्ट्रोक होता त्यामुळे त्याला देखील अडचणींना सामोरं जावं लागलं. आणि तुम्ही पाहता या ठिकाणी हा झेल सुटला आणि 2 धावा देखील मिळाल्या या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या भोज संघाला. या 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 25 या धावसंख्येवरती. पंकजचं हे निर्णायक षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना मात्र 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती केलेलं आक्रमण प्रथमेश या खेळाडूनं. 8 धाबा या 2 चेंडूवरती आल्या. पहिल्या 3 चेंडूवरती 1 विकेट आणि 2 विकेट आणि 1 निर्धाव चेंडू फेकला होता पंकजनं. या षटकातील हा शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. खूप चांगला बॉल बघा, धीम्या गतीचा बॉल फेकला, थोडंसं गती परिवर्तन केलं आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही 1 षटक पेंडिंग आहे. जरा शॉर्ट लिमिटिंग करा. मी माणिकवली संघाला विनंती करतोय, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपण प्लीज शॉर्ट लिमिटिंग घ्या. श्री गणेश क्रिकेट संघ मानकेवली आयोजित जगदीश स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं अविभाज्य घटक बनण्याची संधी या ठिकाणी आम्हाला मिळाली. त्याबद्दल आमचे समालोचक मित्र खऱ्या अर्थानं तुझा मानाचा मान घेऊन येतात. आता तुम्ही पाहताय चांगली बॅटिंग चालली मैदानामध्ये प्रथमेश आणि योगेश या 2 खेळाडूंकडून. हा 3रा दिवस स्पर्धेचा. खऱ्या तर आपण या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण जे खऱ्या तर या विभागाचे समालोचक आहे. येत्या काळामध्ये त्यांना देखील आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऐकणार आहोत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब जे आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूरच्या अध्यक्ष आहेत आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सन्माननीय समाजसेवक सूर्यकांतजी बैकर साहेब या सर्व आयोजन कमिटीचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगला फटका होता. डीपमधला क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. दरम्यान दुसरी धाव अतिशय वेगानं पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी. 2 धावा आल्या. 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 गडी बाद 27 या धावसंख्येवरती. चांगला खेळ मैदानामध्ये झाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये या धावा अतिशय उपयुक्त असतील भोज टीमसाठी कारण थोडंसं मॉइश्चरचं प्रमाण वाढलंय, दमटपणा खेळपट्टी निर्माण झालाय. त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये थोडंसं बॅटिंग करताना अडचणी कदाचित निर्माण होतील. परंतु खऱ्या तर मानकिवली संघाची बॅटिंग लाईनअप देखील तेवढीच सुंदर आहे. त्यामुळे इथे मात्र या षटकामध्ये कमी धाबा खर्च करावा लागेल देवेंद्र या गोलंदाजाला. चांगला थ्रो पंकजचा. तुम्ही पाहता आज संपूर्ण स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून पंकजनं भरपूर इम्प्रेस केलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 1 धाव आली. 1 धाब्यानं मात्र स्ट्रायकिंग एंडवर आला प्रथमेश हा खेळाडू ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आपण पाहिला मागच्या षटकामध्ये. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. भोज टीमची धावसंख्या आपण पाहिली या ठिकाणी 28 गडी बाद झाले. 2 देवेंद्र पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस पायात टाकलेला हा बॉल आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का बसतोय या ठिकाणी भोज टीमला. परतावा लागेल प्रथमेश या खेळाडूला. चला नवीन फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. 2.3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा आहे धावफलकावरती 3 गडी बाद 28. अखेरचं हे षटक खूप चांगला निर्णय. तुम्ही पाहताय फलंदाज पूर्णपणे अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झाले होते आणि परफेक्ट मिडलला हा बॉल मात्र पॅडवरती आदळला. त्यामुळे मात्र पंचांनी या बॉलला लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद केलंय. योग्य निर्णय. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 28 धाबा आहे धावफलकावरती. या 3 चेंडूवरती आपण पाहतो मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रने गोलंदाजी केली होती 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट पटकावले होते मागच्या सामन्यामध्ये. तशा पद्धतीचं षटक या ठिकाणी फेकावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने मात्र एखाद दुसरा मोठा फटका घ्यावा लागेल या ठिकाणी भोज संघाच्या योगेश आणि विक्की या 2 फलंदाजांना. क्षमता आहे या खेळाडूंकडे. विक्की स्ट्रायकिंग एंडकडे आला एका बाजूने, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय योगेश या खेळाडूला.
चला स्पीडअप करा. मी मानकिवली संघाला विनंती करतोय. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. देवेंद्र तयार. पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळीचा बॉल परफेक्ट यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस कदाचित करावी लागेल. तुम्ही पाहताय मैदानामध्ये विक्की या खेळाडूला आणि पंच योग्य तो निर्णय देईल. पंच योग्य तो निर्णय देतील या ठिकाणी. या फलंदाज कोणता बाद असेल तर खेळाडू बाद आहे या ठिकाणी विक्की. तर आपण खेळाडूंनाही विनंती आहे आपण कशाही प्रकार दबाव आमच्या ऑफिशियल पंचावरती आपण क्रिएट करू नका. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही पाहतो योग्य निर्णय खऱ्या तर नियमांमधली पारदर्शकता दर्शकता आम्ही संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून पाहिली. आमचे ऑफिशियल पंच अजितजी निकम सर बदलापूर, त्यानंतर राजेशजी भोईर सर मालेगाव नेरळ आणि त्यांच्या समवेत धर्मेंद्र वर्मा सर कल्याण. खूप चांगला या ठिकाणी पंचाची भूमिका. चला थर्ड अंपायरची मागणी केली आहे. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग असेल पहिला रनआउटसाठी. जो खेळाडू आपण पाहिला स्ट्रायकिंग एंडला रनआउट केला तो आपण इथे चेक करणार आहोत आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. मानकिवली क्रिकेट संघ आयोजित जगदीश स्मृती चषक खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो या स्पर्धेत तिसरा दिवस. आमच्या समवेत आमचे समालोचक मित्र योगेशजी मडवी आणि मी स्वतः रोशन पाटील तारा आणि त्यानंतर आमचे समालोचक मित्र या ठिकाणी राहुलजी चव्हाण ज्या स्पर्धेचे स्थानिक समालोचक आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आउट आहे त्यामुळे विकीला बाद व्हावं लागेल. चला स्पीडअप करा. आपण योगेशने स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. या षटकातील मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इनिंग मधले शेवटचे 2 बॉल अतिशय महत्त्वपूर्ण असतील या मॅच मधले. 28 धावा अजून अद्यापर्यंत धावफलकावरती आहेत. देवेंद्रनं खूप चांगलं कमबॅक केलं या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी देवेंद्रकडून होत असताना 2-3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या आणि 2 विकेट, एक सांघिक यश मिळालं आणि एक वैयक्तिक यश प्राप्त करत असताना देवेंद्र हा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने उंच करू ध्येय बोले असणारा देवेंद्र लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये. खूप चांगला फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. अखेरच्या क्षणाला येणारा खऱ्या अर्थानं योगेशच्या बॅटमधून हा निर्णायक चौकार. Thank you. 32 धावा या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती लागल्या. या इनिंग मधला खरं तर हा शेवटचा बॉल असेल देवेंद्रचा. चांगली फटकेबाजी योगेशने केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि आत्मविश्वासाने तो मैदानामध्ये खेळतोय. ओव्हर द विकेट हा बॉल देखील बॅक टू बॉलर खेळले. त्यानंतर मात्र 2 खेळाडूंमध्ये रेस लागली आणि ही रेस जिंकली देवेंद्र या खेळाडूने आणि इथून मात्र बाद होतोय तो म्हणजे फलंदाज योगेश. आणि पहिलं सत्र देखील अशा रीतीने संपलंय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावफलकावरती धावा लागल्या 5 गडी बाद. त्या म्हणजे 32 म्हणजे येणारे 3 षटकं 33 धावांची गरज असेल ती म्हणजे मानकिवली संघाला. चला भोज संघ आपण त्वरित मैदानात ताबा घ्या. मी विनंती करतो भोज संघाला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मानकिवली संघ आपण लवकर मैदान सोडा आणि आपले सलामीवीर लगेच तात्काळ मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी जगदीश स्मृती चषक 2021 च्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे समालोचक मित्र या ठिकाणी राहुल चव्हाण आणि सर आणि त्यांच्या समवेत आमचे स्पर्धेचे संपूर्ण आयोजक गणेश क्रिकेट संघ मानकिवली ग्रामस्थ आदरणीय दिलीपजी बैकर साहेब, सन्माननीय सूर्यकांतजी बैकर साहेब, हर्षदजी बैकर साहेब आणि त्यांच्या समवेत अमोलजी बैकर साहेब या सर्व आयोजन कमिटीचं या ठिकाणी उद्याच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि मी थांबतोय. पुढच्या सत्राकडे आपण जाऊया. ऐकूया पुढचा गोड आवाज. आमच्या सोबत जॉईन होतील आमचे समालोचक मित्र योगेशजी मडवी. थँक्यू. हॅलो. तर आजच्या दिवसामध्ये आम्हाला ज्यांचा सुमधुर आवाज आपल्या सर्वांना ऐकायला मिळाला, नक्कीच
पेन तारावरून इथून मात्र आपल्या स्पर्धेला त्यांचा उपस्थिती दाखवली आहे. आजच्या दिवसामध्ये त्यांचा बुलंद आवाज इथून मात्र ऐकायला मिळाला. दिवसभरामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी देखील केली आहे. नक्कीच आज त्यांचा वाढदिवस देखील होता. आम्ही त्यांचा बर्थडे देखील इथून मात्र सेलिब्रेशन केला आमच्या व्यासपीठावरती. आमचे तारागावचे सुपुत्र रोशन पाटील सर यांचा आपण यथोचित सन्मान करू. नक्कीच दूरवरून इथून मात्र स्पर्धेला भेट दिली. सर या आपण पुढे. नक्कीच या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिलीप बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते इथून मात्र रोशन पाटील सरांना समालोचक आहेत त्यांना इथून मात्र सन्मानित करण्यात येतोय. कॅमेरामन कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. नक्कीच या स्पर्धेचे शिल्पकार दिलीपजी बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते इथून मात्र सन्मानित करण्यात येतोय रोशन पाटील सरांना. रोशन पाटील सर मॅन फ्रॉम तारा. नक्कीच आज दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. नक्कीच बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत दिलीपजी बैकर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते इथून मात्र सन्मानित केलं गेलं. आमचे जवळचे मित्र समालोचक रोशन पाटील सर मॅन फ्रॉम तारा. गो टू योगेश सर. थैंक यू सो मच राहुल. थैंक यू रोशन. बहुत बहुत शुक्रिया. शाम का वक्त दोस्तों बिल्कुल सूरज की किरणें हमसे दूर जा चुके हैं. सूरज विदाई लेता हुआ और बिल्कुल ये आखिरी मुकाबला मैदान के ऊपर मानक्यूली बनाम भोज के बीच मुकाबला. भोज टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 32 रन जोड़े और 33 रनों का लक्ष्य रखा है मैदान के ऊपर. मानक्यूली टीम के सामने दोनों कप्तान की नजरें अब हमारे खूबसूरत ट्रॉफी के ऊपर लग चुकी है क्योंकि जीतने के बाद एक आध ट्रॉफी हाथ लग सकती है. इतना बड़ा मुकाबला, तिरपी नजरें दोनों कप्तान की हमारे ट्रॉफी के ऊपर, मगर जो जीता वो सिकंदर. चलते मैदान के ऊपर मानक्यूली टीम की सलामी जोड़ी मैदान पर कुमार और पंकज भोले मैदान पर आ चुके हैं और गेंदबाजी का बार सोपा कप्तान ने. खुद कप्तान योगेश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार. पहले गेंद क्रॉस लाइन खेलना चाहते थे. गेंद काफी बेहतरीन पड़ने के बाद यहां पर बल्लेबाज को चकमा दिया. डॉट बॉल की समाप्ति. स्ट्राइक पर कुमार जो आप देख रहे हैं बिल्कुल काफी क्षमता इन खिलाड़ियों में. बिल्कुल 33 रन प्रति ओवर बनाने 11.00 की औसत. फिर एक बार बेहतरीन डिलीवरी पड़ने के बाद पूरी तरह से बल्लेबाज को चकमा दिया और ये डॉट बॉल. टीम की टोटल की हम बात करेंगे 0 रन. 2 गेंदें डॉट आ चुकी है. मानक्यूली टीम के समर्थक उनके सभी चाहते अब इस मुकाबले के इंतजार में है कि जीतने के बाद भाई का ट्रॉफी हाथ लग सकती है और बिल्कुल आज प्रदर्शन भी बेहतरीन किया उसकी टीम ने. और दूसरी तरफ क्या कमाल का क्रिकेट खेला आज के पूरे दिन में भोज टीम ने. पहले मुकाबले में शिरगांव टीम को परास्त किया, दूसरे मुकाबले में एरंजा टीम को परास्त किया और इस बार मुकाबला मानक्यूली के साथ है. क्रॉस लाइन क्रॉस हुए इस बार शॉर्ट मिड विकेट की रीजन में 1 रन कंप्लीट हुआ. सिंगल के साथ टीम का खाता खोला. टीम के रन बनी है. रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 1 रन है. जीत के लिए अब 32 रन की आवश्यकता होगी. 15 गेंदे 32 रन. मुकाबला बेहतरीन होगा. दर्शक बिल्कुल एंजॉय करते हैं इस मुकाबले को. देखिए शाम का वक्त होने के बावजूद भी यहाँ ढेर सारे दर्शक अभी भी इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं क्योंकि ये मुकाबला महत्वपूर्ण है. ये मुकाबला बेहतरीन है. और क्रॉस लाइन खेलना चाहते थे. बिल्कुल ये सबसे बेहतरीन स्ट्रोक मनीष पांड्या कोलेकर जो मनीष कोलेकर है यानी कि पांड्या जो खेलते हैं ना काफी आक्रामकता के साथ. और ऐसे स्ट्रोक खेलने के लिए आपके पास 2 बातें होनी चाहिए. सबसे पहले आपकी नजर तेज होनी चाहिए और कॉन्फिडेंस आपके पास आत्मविश्वास की होनी जरूरी है. और इस समय डॉट बॉल. टीम के टोटल रुका हुआ स्कोर है केवल 1 रन. 4 गेंद में 1 रन. काफी खराब शुरुआत. और यहां पर स्ट्रॉन्ग अपील. अंपायर की उंगली आसमान की तरफ. बारिश की कोई संभावना नहीं है मगर अंपायर ने बताया ये बल्लेबाज आउट. पंकज भोले बैक टू द डगआउट.
बार क्या नहीं, बिल्कुल अमरीश मराठे जा चुके मैदान के ऊपर। मानकुली टीम के वेल फिनिशर जिन्होंने पिछले मुकाबले को फिनिश किया था और अभी भी नजरें उनकी बल्लेबाजी के ऊपर है मानकुली टीम के समर्थकों की, क्योंकि अमरीश आखिरी ओवर तक, आखिरी बॉल तक टिकता है तो ये मुकाबला जीतने यहाँ पर जीत सकते हैं मैदान के ऊपर मानकुली क्रिकेट टीम। 5 गेंद 1 रन 1 सफलता। योगेश फाडिल की सराहना करनी चाहिए जिस तरह से वो कप्तानी भूमिका निभा रहे हैं। उनकी बल्लेबाजी, उनकी गेंदबाजी बेहतरीन, आज प्रभावित किया पूरी तरह से। ओ बेहतरीन गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा दिया। ओवर की समाप्ति, एक कामयाब ओवर, 1 रन देकर 1 सफलता। कमाल की गेंदबाजी। अब चाहिए 12 गेंद 32 रन की आवश्यकता। रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची फुल स्कोर पहुंच चुका, 1 रन 1 विकेट के नुकसान पर 1 ओवर का खेल समाप्त होने के बाद बिल्कुल अब गेंदबाजी का भार फिर एक बार सोपाई का कप्तान ने गेंदबाज विशाल के कंधों के ऊपर। क्रिकेट के चाहते, क्रिकेट के कई समर्थक इस मुकाबले को एंजॉय करते हुए आज इस प्रतियोगिता का तीसरा दिन है और तीसरे दिन का यह मुकाबला चलता बाद 2 बड़ी टीमों के बीच में। सेकंड पर बल्लेबाज एक कुमार, टॉस गेंद लाभ किया, गेंद को लंगा प्रिजन में, वहां खिलाड़ी मौजूद और जब तक गेंद को उठा फेंके पर्याप्त समय है बल्लेबाज के पास 2 रन लेने का और इस 2 रन के साथ कुमार ने खाता खोला। टीम की टोटल पहुंच चुकी है यहां पर 3 रनों के ऊपर। फुल स्कोर 3 रन बन चुका है। फिर एक बार बेहतरीन गेंद पड़ने के बाद नीचे रहती हुई, मगर यहां सिंगल रन लेग बैक के स्वरूप में और इस एक लेग बैक के स्वरूप में टीम की टोटल पहुंचती हुई 4 रन। इक्का दुक्का से तो नाम मानकुली टीम मुकाबला जीत सकते हैं। कहते हैं ना कि बिना हवा से क्या फूल खिलेंगे, जब तक बारिश ना हो और इक्का दुक्का से मानकुली क्रिकेट टीम क्या मुकाबला जीत पाएगी जब तक चौके छक्के ना हो। बेहतरीन गेंद, बैक टू द बॉलर, ये मौका पाया और अब लौटना पड़ेगा मैदान के बाहर कुमार को और एक झटका लगता हुआ मानकुली क्रिकेट टीम को। अमरीश आउट हुआ, बिल्कुल यहां पर ये करीबी, बिल्कुल एक बड़ा झटका था। अमरीश जैसे बल्लेबाज को लौटना पड़ा। और पंकज नवले 2 बंदूक की चोटी बीच मैदान पर जाती हुई। अब बिल्कुल देखा होगा भारतीय टीम के लिए इरफान पठान, यूसुफ पठान की जोड़ी श्रीलंका के खिलाफ जिस तरह से जीत दिलाई थी वो क्षणों को ताजा करना होगा। स्ट्रोक काफी बेहतरीन है, गैप में जाती हुई गेंद और दन दन करती हुई गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए और इस 4 रन के साथ टीम की टोटल पहुंची है 8 रनों के ऊपर। की आवश्यकता, अच्छी गेंद, फिर एक बार गैप में खेला, तेज तरह स्ट्रोक सीधे बाउंड्री लाइन के बाहर। अब कुमार नवले के बल्ले से लगातार बल्लेबाजी ताकतवर। अब यहां पर मुकाबला फिर एक बार रुख बदलता हुआ। अब 7 गेंद 21 रन की आवश्यकता। टीम की टोटल फुल स्कोरबोर्ड के ऊपर है 2 विकेटों के नुकसान पर 12 रन। मारलाय चौका कुमार के पास क्षमता है, कुमार में वो ताकत है। फिर एक बार मिड विकेट के रीजन में गेंद को खेला, 1 रन जरूर कंप्लीट हुआ। सेकंड रन कंप्लीट और ये खराब मिसफील्ड इज देयर, गॉन 4 रन। और ऐसे समय में ये चौका लगातार 3 गेंद में 3 चौके देखने को मिले
और टीम की टोटल अब फुल स्कोर पहुंच चुका है 2 ओवर के समाप्ति के बाद 16 रन, यानी कि जीतने के लिए अब 6 गेंद और 17 रन की आवश्यकता। पाठवली ओपनरी कारवा बदलता है जज्बारों को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। शाम का वक्त है और 17 रन की आवश्यकता है। चलो हम पास से विनती होगी कि इन खिलाड़ियों को ज्यादा वक्त जाया न करने दे, क्योंकि मैंने सुबह ही कहा था जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। चलो अब जीतने के लिए 6 गेंद में जरूरत है मैदान के ऊपर 17 रनों की। काफी बड़ा मुकाबला, प्रेशर मुकाबला मैदान के ऊपर 6 गेंदें और बिल्कुल आप 17 रन की आवश्यकता नहीं कह सकते दोस्तों। एसी ग्राउंड के ऊपर प्रैक्टिस करते हैं, अभ्यास करते हैं तो मुकाबला जीत भी सकते हैं, ये उम्मीद दिल में जतानी होगी, क्योंकि कहते हैं ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। देखना होगा 6 गेंदे 17 रन की आवश्यकता। लाभ किया गेंद को ऑन साइड में, स्क्रीन के सामने 1 रन बुरा, दूसरे की कोशिश में ओवर थ्रो, 2 रन बने और ये तीसरे के लिए पलटे हैं, चाहते हैं कि यहां पर कुमार को स्ट्राइक देना और अब रन चाहिए 5 गेंद 15 रन। के लिए 5 गेंद 15 रन की आवश्यकता। लाख दल दल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है छलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। 5 गेंद 15 रन की आवश्यकता। कुमार अभी भी मैदान पर है, जिन्होंने 8 गेंद में 15 रन बनाए, अब 5 गेंद में 15 रन की जरूरत है। इस बार गेंद को लाभ किया, मिड विकेट की रीजन में मिसफील्ड फिर एक बार देखने को मिली। बिल्कुल आज इस मुकाबले में भी काफी मिसफील्ड देखने को मिली। अब चाहिए 4 गेंद 13 रन की आवश्यकता। एक छक्का, एक चौका, मुकाबले का रुख बदल सकता है। आने वाली 4 गेंदे, अब 13 रन की आवश्यकता है। जीतने के लिए अब दोनों टीमें संघर्ष करती नजर आ रही है मैदान पर, क्योंकि दोनों टीमें चाहती है यहां से मुकाबला जीतकर सुपर 4 में जाना। 4 गेंद में 13 रन। और यहां पर बीट हुए, रन बने 1 और अब जरूरत है जीतने के लिए 3 गेंद में 12। 3 गेंदे 12 रन की आवश्यकता। कमाल भरा मुकाबला। अभी भी दोनों टीमें हार नहीं मान रही है, क्योंकि मानकुली टीम को जीतना है जरूर, मगर बोस टीम को हार नहीं मंजूर। बिल्कुल यहां पर 3 गेंदें बची है, 12 रन। एक आध छक्का आने वाली गेंद के ऊपर लगता है तो मुकाबला आखिरी गेंद तक जरूर देखने को मिलेगा, और दर्शक यही चाहते कि मुकाबला आखिरी गेंद तक हो। काफी बड़ा प्रतियोगिता। फिर एक बार हम शुक्रिया अदा करेंगे पूरी श्री गणेश क्रिकेट टीम मानक्योली, जिन सभी आयोजन कमेटी का, हमारे मित्र राहुल चौहान जिनका भी हम शुक्रिया अदा करेंगे, जिन्हें हमें इनवाइट किया। थैंक यू सो मच। दर्शकों का भी हम शुक्रिया अदा करेंगे, पूरी दिन भर हमें आपका साथ मिला। डीजे मास्टर, हमारे स्कोरर, हमारे लाइव टेलीकास्ट यानी कि 10 क्रिक, उन सभी का हम शुक्रिया अदा करते हैं, और साथ साथ में हमारे डीजे मास्टर और हमारे अंपायर सभी का हम शुक्रिया अदा करते हैं। अब बची है 3 गेंदें, रन संख्या की जरूरत है 12। काफी वक्त हो चुका है और इस बार स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच, और मानक्यूली के दर्शक चाहते थे ये छक्का, और भाई यहां छक्का लगा है। अब चाहिए 2 गेंद 6 रन।
का सपना लेके आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में। 2 गेंदे 6 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला, दर्शक इस मुकाबले को एंजॉय करते हुए, और मैंने पहले भी कहा था ये मानक्यूलिकर है जिनका इस मैदान के ऊपर प्रैक्टिस होती है और आखिर तक हार नहीं मानेंगे। अब चाहिए 2 गेंदे और रन 6 यानी कि छक्का। कुमार मैदान पर खेल रहे 11 गेंद में 24 और इस बार लॉक किया। मानक्यूली टीम के ब्रांड कुमार ने मुकाबले को जीताया और मानक्यूली क्रिकेट टीम गोस टू द सुपर 4।